रेल्वे मंत्र्यांशी आत्तापर्यंत माझी आत्ताचे खासदार राजेंद्र गावित साहेबांनी बऱ्यापैकी चांगला पत्रव्यवहार केला होता। त्याचं फलनिश्चितीसुद्धा आपल्याला दिसते की इथे पाच आणि 6व्या क्रमांकाच्या फ्लॅटला मान्यता मिळालेली, त्याचं काम सुरू झालेलं आहे। नवीन रेल्वे स्टेशन इथे होत आहे, नवीन उड्डाणपूलसुद्धा इथे होत आहेत। ते लवकरात लवकर झाले पाहिजेत आणि लोकलच्या फेऱ्या जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजेत, 98पर्यंत वाढवल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या काही असुविधा आहेत त्या लवकरात दूर करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करून त्या दूर करता येईल असं मला निश्चित वाटतं। वाढवण बंदर हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे आणि मी निश्चित सांगू शकतो की मी वैयक्तिकरित्या किंवा भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही वाढवण बंदरवासियांच्या सोबत आहोत आणि कोणतीही असुविधा निर्माण होईल आणि इतर काही मुद्दे उपस्थित होतील यासाठी मी प्रयत्न करू। परंतु जे काय जो मुद्दा प्रकाश निकम यांनी मांडला तो त्यांचा वैयक्तिक त्यांचं मत आहे, त्याच्याशी आम्ही महायुती म्हणून कोणी त्याच्यामध्ये सोबत नाही होत आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा वाढवण बंदर हे वाढवण बंदरवासियांसोबत घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करून आम्ही त्यांच्या सर्वार्थाने सोबत राहू।